गुड मॉर्निंग गाईज. तर आता आज गणपतीचा दिवस आहे आणि आज आता आम्ही खेतवाडीचे सगळे गणपतीचं दर्शन करायला चाललो आहे. सो चला आमच्याबरोबर आपण सगळे दर्शन करूया. चला बाय बाय. तर आता आम्ही खेतवाडीला पोचलेलो आहोत. तर इथे अंदाजे 13 ते 14 गल्ल्या आहेत. सो इकडे पोचायला खूप सिंपल, तुम्ही ग्रँड रोडला उतरू शकता आणि 10 ते 15 मिनटात वॉकिंग डिस्टन्सवरती तुम्ही येऊ शकता. सो चला आता आपण गणपती बघूया. खेतवाडीचा महाराजा समुद्र मंथन या पौराणिक कथेवर आधारित आहे. देव आणि दानव समुद्रातील अमृतसाठी मंथन करताना आपल्याला बघायला मिळते. ह्या सजावटीत आपल्याला ज्ञान, धैर्य आणि सत्य मिळवण्याची प्रेरणा दिसते. सजावट वारकरी परंपरेतील गोष्ट सांगते. विठ्ठल रखुमाईचं असं सुंदर रूप आपल्याला खेतवाडीचा सुखकर्ता इथे बघायला मिळतं, जिथे भक्तीमुळे रक्षा होते आणि श्रद्धेसमोर काहीही अशक्य नसतं. खेतवाडीचा लंबोदर हा ऑपरेशन सिंदूर वर आधारित आहे. भारतीय सेना, नौसेना आणि वायुसेना यांच्या शौर्य आणि त्यागाची आठवण करून देतो. भारतीय सैनिकांना ही एक अभिमानास्पद श्रद्धांजली आहे. इथे आपल्याला शिवाचा तांडव आणि पार्वतीची करुणा एकत्र दिसते. खेतवाडीचा गणाधीश आपल्याला सांगतात, जेव्हा शक्ती आणि शांती एकत्र येतात तेव्हा जगाचा समतोल टिकून राहतो. खेतवाडीचा मोरया यावर्षी तिरुपती बालाजी रूपात आपल्याला दर्शन देत आहे. हे रूप समृद्धी, भक्ती आणि श्रद्धेचं प्रतीक आहे, जो भाविकांसाठी एक अनमोल अनुभव आहे. यंदा खेतवाडीचा महागणपती स्वतः शूरवीर मावळ्यांचं रूप धारण करून आले आहेत. आपल्या महाराजांच्या मावळ्यांचे शौर्य, त्याग आणि भक्तीचे अद्भुत संगम बघायला मिळते.
वर्षी बाप्पा खेतवाडी दशावतारवर आधारित आहे. मत्स्यापासून कल्कीपर्यंत भगवान विष्णूचे 10 रूप एकाच मंडपात आपल्याला बघायला मिळते. ह्या रूपातून धर्म, रक्षा आणि सत्याचा विजय याचा संदेश जिवंत होतो. ह्या वर्षी ओम तांडव मित्र उत्सव मंडळ ने पंचतत्वमधील जल तत्वावर आधारित सुंदर सजावट केली आहे. पाणी हा जीवनाचा आधार आहे आणि ही सजावट आपल्याला प्रकृतीवरील प्रेम आणि संवर्धनाचा संदेश देते. मुंबईचा महाराजा स्वतः स्वानंद रूप घेऊन भव्य मंडपात बसले आहेत. या 42 फूट उंच मूर्तीसोबत प्राचीन यालीचे अद्भुत शिल्प दिसते. सजावट आपल्याला सांगते, जेव्हा आनंद, शक्ती आणि दिव्यता एकत्र येतात तेव्हा महाराज दर्शन देतात. खेतवाडीचा गणराज आपल्याला प्राचीन रोमचा अनुभव करून देतो. भव्य राजमहल, स्तंभ आणि कला संस्कृती आपल्याला या सजावटीतून बघायला मिळते. त्रिशूळ, डमरू आणि कैलास पर्वतचा अनुभव या सजावटीत दिसतो. मुंबईचा अनंत ह्या वर्षी महादेवाच्या रूपात सजलेला आहे. हे रूप शक्ती, समर्पण आणि शांतीचा संदेश देतो. तर आता आमचे खेतवाडीचे सगळे गणपती बघून झालेले आहेत. तर इकडे अराउंड 13 ते 14 गणपती आहेत. तुम्ही आता बघितलं की 13 ते 14 गणपती आहेत. खूप सुंदर गणपती आहेत आणि खूप मोठे मोठे आणि अत्यंत मस्त आणि सुंदर गणपती आहेत. तुम्ही नक्की या आणि नक्की बघा खेतवाडीचा. तर मग आता खेतवाडीचे गणपती झाल्यावर आता आम्ही गिरगावच्या राजासाठी चाललो आहे. गिरगावचा राजा पण बाजूलाच आहे, तर चला आपण गिरगावचा राजा बघूया. गिरगावच्या राजाकडे जाताना रस्त्यात आपल्याला गिरगावतील सुंदर, प्राचीन आणि सांस्कृतिक इमारती बघायला मिळतात. सांस्कृतिक इमारती बघितल्यानंतर सांस्कृतिक खाणं तर हवंच. तर आता खेतवाडीचे गणपती बघून झाल्यावर आम्ही नाश्त्यासाठी थांबलेलो. सो इथे प्रकाश नावाचं खूप चांगलं जुनं हॉटेल आहे. सो तुम्ही पण खेतवाडी बघायला आला तर तिकडे जरूर भेट द्या. तर आता आमचं खाऊन झालेलं आहे, तर आम्ही आता गिरगावचा राजा बघायला चाललो आहे. शाडू मातीची अशी भव्य इको फ्रेंडली मूर्ती आणि बांबूसारख्या वास्तूंनी केलेली कला हीच गिरगावच्या राजाची खरी ओळख आहे. भक्तीसोबत प्रकृतीची रक्षा आपल्याला बघायला मिळते. ह्या वर्षी गिरगावचा विघ्नहर्ता
हा आपल्याला विठू माऊलीच्या रूपात दर्शन देत आहे. जगन्नाथ रूप घेऊन बसलेला गिरगावचा महाराजा विशाल नेत्रातून कृपा आणि प्रेमाचा संदेश आपल्याला देत आहेत. सो आता आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया. तर खेतवाडीच्या दर्शनासाठी जाताना मी तुम्हाला रेकमेंड करेन की तुम्ही सकाळी जाऊन या, कारण सकाळी लाईन खूप कमी असते. आता पुढेही गणपतीचे खूप ब्लॉग्स येणार आहेत, तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पायवाट डायरीजला. बाय बाय.